हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आता छत्रपती संभाजीनगरहून निघालो होतो आणि आता आपण समृद्धी महामार्गावर प्रवास करत आहे. आतापर्यंत आपण साधारण 260 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे आणि अजून 90 किलोमीटर जायचं आहे. आपण आता शिवनी एक्झिट जवळ आहे, जी मुंबईवरून नागपूरला जाताना 7 नंबरचा एक्झिट आहे. आता आपण शिवनी एक्झिट जवळ आलो आहोत. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा इथूनच यवतमाळ किंवा अमरावती आणि नेर जाता येतं आणि आता आपण यवतमाळ रोडला लागणार आहे. आता अजून सुमारे 50 किलोमीटर अंतर बाकी आहे. तर तुम्ही हा समृद्धीचा नजारा कसा आहे. दिवसाचा प्रवास खूप चांगला आहे. समृद्धीवरचा व्हिजिबिलिटी चांगली असते, तर आपल्याला पण प्रवास करण्यासाठी आणि माणूस पण फ्रेश असतो, तर जास्त थकत नाही. कारण की याच्यामध्ये कसं आहे, थोडंसं असं टायर्डनेस किंवा सेम फक्त रस्ता 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 दिसतो ना, तर गाडीचं थोडंसं आपण टायर्ड किंवा मग थोडंसं बोर झालेलं असतो. पण दिवसा कधी प्रवास केला तर जास्त काही बोर होत नाही. आता तुम्ही बघताय एकदम आपण जेव्हा रिटर्न चाललो होतो घरी, त्या दिवशी आकाश कसं एकदम काळशार झालेलं होतं, कारण की पाण्याचं वातावरण तयार झालेलं होतं. आणि आता सध्या सगळं निळं आहे, एवढं काही आकाश क्लिअर आहे आज. बघा प्रवास. आणि आता आपण नेरजवळ पोहोचू. नेरजवळ पण पोहोचल्यानंतर तुम्हाला सांगतो मी नेरबद्दल. शिवनी एक्झिट यायला अजून 20-30 किलोमीटर आहे आणि तिथून पूर्ण 50 किलोमीटरचा पॅच अजून बाकी आहे आपला. वरती तुम्ही पाठी बघू शकतात, यवतमाळ अमरावती 0.7, नागपूर नाही, मुंबई ते नागपूर जाताना 7 नंबरची एक्झिट आहे. ठीक आहे, आता आपण खाली उतरलोय. इथं राऊंड फिरावं लागेल, पूर्ण गोल फिरावं लागेल. आता मग इकडं लेफ्ट साईडकडे कधी गेलं तर अमरावती जातो, आणि हा आता आपण राईट साईडला वळालोय तर हा नेर आणि अमरावती नेर आणि यवतमाळ जातो. आता हा समोरचा एक चौक आहे बघा, हा जुना संभाजीनगर ते नागपूर रोड आहे, समृद्धीच्या अगोदरचा. ठीक आहे, आपण आता नेर या तालुक्यात प्रवेश केला आहे. नेर तालुका हा यवतमाळ जिल्ह्याचा मध्यभागी वसलेला एक सुंदर आणि ऐतिहासिक भाग आहे. इथून दारव्हा, यवतमाळ आणि अमरावतीकडे जाणारे मुख्य रस्ते जातात. म्हणजेच हा परिसर एक महत्त्वाचा वाहतुकीचा मार्ग आहे. नेर परिसर हा शेतीप्रधान आहे. इथली प्रमुख पिकं म्हणजे कापूस, सोयाबीन, तूर आणि गहू. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरते. लहान डोंगरामधून वाहणाऱ्या ओढ्यांचा आवाज प्रवासाला एक वेगळीच शांतता देतो. इतकंच नाही तर इथे अनेक बुद्धविहारे, मंदिरे आणि जुने वाड्याची वस्तू पाहायला मिळतात, ज्या या भागात सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवतात. रोड चांगला आहे, सिंगल आहे, थोडासा टाइमपास होतो, पण बाकी चांगला रोड आहे. आपला सिल्लोड छत्रपती संभाजीनगर पण पहिले असंच होता, थोडासा मोठा होता याच्यापेक्षा, पण ठीक आहे. रस्ता दिवसासाठी चांगला आहे. रात्री थोडासा सुनसान होतो, कारण की आजूबाजूला पूर्ण जंगलचा भाग आहे, तर रात्री शक्यतो तर प्रवास टाळा. आणि लोकलचे असेल तर त्यांना तर रस्ते माहीत असतात त्याच्यामुळं, पण आपण इकडे नवीन असल्यामुळं हा रस्ता टाळतो रात्री येण्यासाठी. हा इकडं लेफ्ट साईडला बायपास पण जातो, म्हणजे नेर शहरात न जाता तुम्ही सरळ नेर शहराच्या बाहेरच निघतात. आपण आता नेरमध्ये पोहोचलोय. नेरमधून निघायला तरी आपले 5-1 मिनटं जातात, कारण की नेर चांगला मोठा तालुका आहे. इथून दारव्हाला पण जाता येतं. नेरची मुख्य बाजारपेठ ही इथं बाजार पण भरतो, आणि पोलीस स्टेशन आणि अग्निशामकची आता गाडी बघितली असेल इथंच आहे. पोलीस स्टेशन पण जवळच इथं. आणि आता समोर गेल्यावर राईट साईडला बस स्टँड आहे, नेरचं बस स्टँड. ठीक आहे, हा बायपास रस्ता आहे बघा. इथून आपण इथं येऊ शकतो डायरेक्ट. इथं त्या पेट्रोल पंपावर कधी लेफ्ट साईडला घेतलं तर इथं आपण पोहोचू शकतो. आणि वनीकरण खात्याचं जे क्षेत्र आहे, वनीकरण क्षेत्र ही खूप जास्त आहे इथे. आणि आता तुम्ही बघू शकता रस्त्यात आपल्याला पाऊस लागला आहे. इतका मुसळधार पाऊस पडणार आहे आता की सगळे आकाश गडद झालेले आहे आणि व्हिजिबिलिटी एकदम कमी झालेली आहे. हा रस्ता तुम्ही आपण घरी जाताना आधी पाहिला असेल की कसा आहे, पण आता वेळ संध्याकाळची आहे आणि वरून मुसळधार पाऊस सुरू आहे. व्हिजिबिलिटी एकदम झिरो झालेली आहे, कारण की पावसामध्ये काहीच दिसत नाही समोर. वायपर फास्ट चालवलं तरी दिसत नाही, स्लो चालवलं तर पाणी जमा झालेलं असतं. हे आपल्यासमोर एक स्कॉर्पिओ बघा,
तिच्या पाठीमागं आपण जाणार आहे. आता पूर्ण पाऊस पडतोय बघा. म्हणजे त्या दिवशी समृद्धीवर पण एक मी आता रील अपलोड केली याच्या अगोदर. समृद्धीवर पण असाच पाऊस पडत होता त्या दिवशी की समोरची गाडी सुद्धा दिसत नव्हती. इंडिकेटर मी हजार्ड लाईट लावले, त्याच्यानंतर समोरची जी ट्रक एक बाजूनं जात होती त्यावर ते पाणी इतकं कोसळत होतं, इतकं पाणी पडत होतं की जसं काही त्याच्यावर जसं पायपातून पाणी येतं ना तसं पाणी पडत होतं. म्हणजे इतका मुसळधार पाणी मी माझ्या जीवनात पहिल्यांदा बघितला. तो व्हिडिओ शूट नाही करता आला कारण की गाडी चालवताना एकदम हजार्ड लाईट आणि एकदम कॉशियस म्हणून चालवावं लागत होती. आणि आता पुढे गेल्यावर पण तसाच पाऊस पडला इकडे. हा टाइम लॅप्स आहे म्हणून असं वाटतं की खूप फास्ट चाललाय व्हिडिओ, पण समोरच्या गाडीच्या लाईटच्या आधारे आपण चालू शकतो. तुम्ही बघू शकतात आता खूप आकाश आलेले भरून. नेर हा केवळ एक मार्ग नाही तर विदर्भाच्या ग्रामीण सौंदर्याचे एक जिवंत उदाहरण आहे. आता आपण या प्रवासात पुढचा प्रवास यवतमाळकडे चालू ठेवणार आहे. व्हिजिबिलिटी खूपच कमी झालेली आहे. कारच्या हेडलाईटमध्ये सुद्धा काही दिसत नाही कारण पावसाचा जोर जबरदस्त होता. आणि इथं झाडं जास्त आहे ना तर त्याचा जास्त अंधार पडतो रोडवर, त्याच्यामुळे व्हिजिबिलिटी कमी होते. आणि एक दोन ठिकाणी थोडासा रस्ता खराब आहे. खराब म्हणजे खड्डे आहे तिथं. ते आपल्याला डेली जो जातो माणूस त्याला माहीत असते की कोणता खड्डा कुठं आहे आणि पावसात त्याचा अंदाज येऊन जातो. पण आपण इकडे सहसा जास्त ट्रॅव्हल करत नाही त्याच्यामुळे आपल्याला लक्षात नाही आलं. पण जास्त त्या दिवशी खूपच पाऊस पडला. आता हा परतीचा पाऊस आहे आणि थोडासा नुकसान करून जातोच हा पाऊस. आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण महाराष्ट्रातील मान्सूनबद्दल आपण बोललोच होतो, नद्या नाल्यांबद्दल बोललोच होतो. आणि आपण आता यवतमाळच्या जवळजवळ आलेलो आहे. इथून काय 7-8 किलोमीटर इथं एक जागृत हनुमान मंदिर आहे. आणि शहरात मला वाटते पाऊस नाही, इकडे रस्ता ओलाच नाही आहे. यवतमाळमध्ये पोचलं तर पाऊसच नव्हता, पण तिकडं नेर ते उत्तर वाढवणं वगैरे काहीतरी गाव आहे तिथपर्यंत इतका पाऊस होता की काही दिसत नव्हतं. हेडलाईट लावले होते, हजार्ड लाईट लावले होते. त्याच्यानंतर ही जी स्कॉर्पिओ आहे हिच्या सोबतच आपण आलो होतो हिच्या लाईट बघत. पण बाकी ठीक आहे, झाला आहे प्रवास, आलो आहे आपण यवतमाळमध्ये. थँक्यू गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. व्हिडिओ फक्त रोडसाठी किंवा आठवणींसाठी टाकत असतो की आपल्याला माहीत असतं की आपण ह्या दिवशी प्रवास केला होता आणि त्याच्यानंतर आपण कधी इकडं आलो 1-2 वर्षांनी 3-4 वर्षांनी आपल्या लक्षात येतील की काय चेंजेस झाले, एक आठवणी राहून जातात. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया नव्या ठिकाणी नव्या अनुभवासह. थँक्यू गाईज.